प्रेक्षकांनो, आज चांगलाच तमाशा रंगलाय बयोमध्ये। अभिराम वैभवीला खुणवत असतो की बयोला काही सांगू नको आणि वैभवी त्याला चिडवत असते, अरे तू नाही सांगत तर मला तरी सांगू दे। मग बयो म्हणते काय झालंय? अभिराम म्हणतो अगं काही नाही, जरा सिलेबसबद्दल हेल्प हवी होती ना, परीक्षा जवळ आली आहे ना म्हणून। बयो म्हणते अरे एवढंच ना, मी करेल की मदत, मग छान अभ्यास कर राहिलेले दिवसात, मग तुला चांगले मार्क पडतील। पण पुन्हा वैभवी अभिरामशी वाद घालायला लागते, सांग ना तू, मी सांगू का? बयो म्हणते अगं वैभवी तू का त्याला फोर्स करतीये, त्याला सांगायचं तेव्हा तो सांगेल। आता ही हेतल आणि अंकिता हे सगळं प्रकरण ऐकतात आणि इराच्या कानावर घालतात। इराला तर आधी विश्वासच बसत नाही की बयोवर कोणी प्रेम वगैरे करू शकतं, पण आता व्हिडिओ बघितल्यानंतर ती विचार करते की या गोष्टीचा फायदा घ्यायचा आणि अभिरामचं माकड करायचं आणि सगळ्या कॉलेजसमोर या दोघांना बदनाम करायचं। हा विचार करून तिने बयोच्या नावाने एक लव्ह लेटर लिहिलंय त्या अभिरामला आणि काहीतरी विक्षिप्त अशी प्लॅनिंग बनवली आहे। आता ती काय हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल। तर आता इरा म्हणते मज्जा येणार, आता त्यांचे लेक्चरर आलेत म्हणून क्लास सुरू झालाय। असो तर आता गौतमी रमाकांतला काही पैसे देते, रमाकांत ते पैसे घेतो आणि म्हणतो वा वहिनी, याचा वास ना सगळ्या अत्तरापेक्षा भारी आणि बेस्ट असतो। गौतमी म्हणते गादीवरचे पाय खाली काढा आधी, मॅनरलेस, असं काय वागता हो? आता रमाकांत म्हणतो ओ गौतमी वहिनी, एवढ्यानं बोलायची गरज नाही, तुम्हाला आहेत का मॅनर्स? गौतमी म्हणते रमाकांत, तेव्हा रमाकांत तिला ब्लॅकमेल करायला लागतो, ओ वहिनी तुम्ही माझ्या गावात येऊन मला ब्लॅकमेल करत होता ना, नाही आता हे माझ्या भावाचं घर आहे, त्यामुळे आता तुम्ही माझ्याशी नीट भाषेत बोलायचं। गौतमी म्हणते माझ्या घरात येऊन मला नाही डाफरायचं, आवाज खाली करायचा। रमाकांत म्हणतो हो का, जर मी आवाज खाली केला ना तर बघा मी आवाज वाढवू पण शकतो आणि आता मी बाहेर सगळ्यांना सांगेल की तुमच्यामुळेच माझ्या दादाची ही अवस्था झाली आहे। बाहेर कशाला, इरा आरवलाच सांगतो ना, तुम्ही फक्त माझी ही नड पूर्ण करा, बाकी टेन्शन घेऊ नका, एवढ्या लवकर काही मी सांगणार नाही। थोडक्यात काय त्याने धमकवलंय तिला आणि धमकून निघून गेलाय। गौतमी त्रागा करते या गोष्टीचा। इकडे कॉलेजमध्ये या तिघीचे तिघी अभिरामच्या मागे लागल्यात आणि अभिरामला ती अंकिता म्हणते मला ना एक डायग्राम का काय समजलं नाही आहे लेसनमधलं, तू समजून सांगशील का? आता हा अभिराम म्हणतो माझ्याकडे काय काम आहे तुझं एवढं, तू इरा लगेच म्हणते अरे त्यांना तुझी हेल्प हवी आहे, प्लीज कर ना। आता अभिराम म्हणतो अरे पण तुम्ही सरस्वतीला विचारा, मी एवढा असा हुशार नाही आहे, ती खूप हुशार आहे ना। आता लगेच अंकिता म्हणते असं काय करतोस, आमचं तेवढंसं जमत नाही रे, प्लीज तू हेल्प कर ना। आणि त्याला मदत करायच्या बहाण्याने ती इरा बोलण्याच्या नादामध्ये, हा अंकिताशी बोलतोय त्या नादामध्ये या इराने त्याच्या बॅगमध्ये ते लव्ह लेटर चिठ्ठी टाकली आहे आणि त्या अंकिताला खुणवते की काम झालं म्हणून। लगेच अंकिता म्हणते झालं समजलं मला। हेतल म्हणते बाकीचं मी समजून सांगेल ना तिला। बयो हे सगळं मागून बघते, म्हणजे अर्धवटच बघते, तिला कळत नाही की नेमका काय प्रकार सुरू आहे। आता ती बयो त्याला विचारते अभिराम काय रे, ह्या तिघी तुझ्याशी चक्क बोलत होत्या? अभिराम म्हणतो हो ना, मला पण तेच कळलं नाही आहे, काहीतरी कळलं नाही सिलेबसमधलं असं काहीतरी म्हणत होत्या। आता बयोला पण प्रश्न पडलाय, काहीतरी गडबड आहे, पण काय ते कळलं नाही अजून तिला। गौतमी आली आहे शुभमकरकडे आणि त्या सविताला बाहेर जायला सांगते आणि शुभमकरला धमकवते, म्हणजे शुभमकर बेशुद्ध असताना, की हरामखोर तुझ्यामुळे हे सगळं होतोय, तो रमाकांत मला धमकवतोय, त्या बयोपाई तुला समोर आणावं लागलं, नाही तर इतक्या दिवसात मी तुझा खेळ संपवला असता, आता इथेच चढून मरशील तू आता, असं काहीतरी त्याला बोलते आणि निघून जात असते। तर शुभमकर तिचा हात एवढा घट्ट धरतात आणि माझे पोरं कुठे, दिरा आरव कुठे, माझी बयो कुठे, असं म्हणजे बेशुद्ध अवस्थेत बोलत असतात। गौतमी खूप घाबरते, तेवढ्यात दुष्यंत येतो, ती तिचा हात सोडवायचा प्रयत्न करत असते। दुष्यंत म्हणतो काय झालं गौतमी म्हणते बापरे, अरे हा काय बरा होतोय की काय, अरे हा बरळत होता आत्ता, माझी मुलं वगैरे वगैरे। तर आता दुष्यंत म्हणतो काळजी करू नकोस, ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही असतं ना ते तो बरळतो, त्याला अशी औषधं देतोय ना आपण, तो कधीच बरा होणार नाही, आपण तशी औषधच देतोय ना त्याला, तू नको टेन्शन घेऊस गौतमी। गौतमी म्हणते पण आता हे किती दिवस चालायचं दुष्यंत? दुष्यंत म्हणतो माहीत नाही, सध्या तरी आपल्यासाठी तेच योग्य आहे, त्याला काहीही न आठवणं, बघूयात पुढे काय करायचं ते। तर आता इकडे हा अभिराम कुठल्या तरी दुकानात जातो, तेव्हा त्याला ती चिठ्ठी दिसते आणि तो बाजूला येऊन ती चिठ्ठी वाचतो आणि तो आता बयोला त्याच्या आजूबाजूला इमॅजिन करतोय असं दाखवलंय। प्रेम ही भावना खूप स्पेशल असते आणि अभिरामच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आणि त्यासोबत हा अशा पद्धतीचा म्हणजे प्रँक करणं हे योग्य नाही आहे असं वाटतंय। असो पण या वयात अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे, अभ्यास सोडून बाकी सगळं चालतंय। असो पण आता अभिरामने ती चिठ्ठी वाचली आणि त्यात लिहिलंय की माझ्या मनात जे आहे ते तुझ्याच मनात आहे ना, पण आपल्याला बोलायला वेळ मिळत नाही, आपण भेटून बोलूयात। इराने आता त्या हेतलला रात्री फोन केलाय, म्हणजे अभिरामच्या आनंदाला पारावर नाही आहे, पण आता हेतल तिला सांगते की अजून त्या अभिरामचा काही फोन आला नाही आहे। मग बयो आल्यावरती हेतल नाटक करते, तिच्या आईशी बोलते असं। मग ही इरा म्हणते
एक काम कर, त्या बयोच्या मोबाईलवरून अभिरामला मेसेज कर. हेतल म्हणते नको रे बाबा, तिच्या अंगातली दुर्गा जागी झाली तर. आता इरा म्हणते अगं तो मेसेज डिलीट पण करायचा असतो. लगेच ही म्हणते मला शिकवायची गरज नाही आहे, मी सिनियर छू. मग इरा म्हणते बरं बरं सॉरी बाई, तुला शिकवत नाही आहे, पण तिच्या मोबाईलवरनं मेसेज कर आणि डिलीट कर. मग हेतल लगेच बयो अंघोळीला का कुठेतरी गेली आहे, त्या अंकिताला म्हणते तू पहारा दे, आणि मग तिच्या मोबाईलवरनं अभिरामला मेसेज करायला लागते. अंकिता म्हणते आणि इकडे मी करते, पण हेतल म्हणते मी असे छोटे छोटे कामं करत नसते, तुला सांगितलं पहारा दे तर दे. तर आता तिने बयोच्या मोबाईलवरून मेसेज केला आहे की मी पाठवलेला मेसेज पत्र वाचलंस का. तिकडनं अभिराम हो असं पाठवतो. मग बयो म्हणजे इकडनं ही हेतल रिप्लाय करते आपण उद्या भेटून बोलू, आणि मग ती खूप खुश होते हेतल की काम झालं आणि व्यवस्थित झालं. आणि मग ती अंकिता म्हणते मेसेज डिलीट कर ना आधी. मग हेतल मेसेज पण डिलीट करते आणि बयो आल्यावर असं दाखवतात दोघीजणी जसं काही झालंच नाही आहे, बिच्चारी बयो. आता ह्या सगळ्या मिळून बयोचा तमाशा करणार आहे कॉलेजमध्ये. तर आता लगेच दुसरा दिवस उजाडला आहे. हेतल म्हणत असते इरा कधी येणार आहे गं बयो, नाचून नाचून माझे पाय दुखलेत. तेवढ्यात बयो तिथे येते आणि इरा म्हणते ए भिक्कारडे इकडे ये ना. सगळेजण बयोला बघून मोठ्या मोठ्याने हसायला लागतात. बयोला कळतच नाही नेमकं काय प्रकार चालू आहे. तेव्हा बयो म्हणते तुम्हाला माहिती आहे का, आमच्या गावाकडे ना म्हशी अशाच काय ओरडतात वगैरे असं काहीतरी बोलते ती. तेव्हा इरा म्हणते हो का, तुला शिंग फुटली आहे ना, म्हणून आम्ही सगळेजण तुझ्यावरती असे ओरडतोय, बघ बघ काय करून ठेवलंयस तू. आणि आता अभिराम आणि सरस्वती नावाचं असं काय काय त्यांनी चिन्ह भिन्न बनवलेत कॉलेजमध्ये. ते बघून बयो खूप म्हणजे घाबरते असं म्हणायला हरकत नाही आहे, ती रडायला लागते. पण इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय ती अभिरामला कॉल करून बोलवत असते, पण अभिराम वेगळ्याच गैरसमजुतीमध्ये आहे. त्याला असं वाटतं की बयोनेच त्याला प्रपोज केलं आहे स्वतःहून, आणि तो बयोसाठी गुलाबाचं फूल वगैरे घेऊन येतो आणि बयो त्याच्यावर चिडते. बिचारा अभिराम, त्याच्या स्वप्नाला आधीच सुरुंग लागला आहे. आता ह्या सगळ्यातून अभिराम आणि बयोची चांगली मैत्री नको तुटायला, एवढंच म्हणणं आहे. कसं वाटतंय तुम्हाला ते बाकी तुम्हीच सांगा. असो, पण चॅनलला सबस्क्राईब करायला आणि रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.